आज आपण रक्तवाहिन्यांचे विकार, त्याचे लक्षणे आणि त्याच्या ट्रीटमेंटबद्दल थोडं बोलणार आहोत। त्याचप्रमाणे इंटरव्हेन्शन रेडिओलॉजीबद्दल आपण जे सर्जरीज करतो त्या सर्जरी आणि जनरल सर्जरीमध्ये काय फरक आहे बेसिक ते बोलणार आहोत। ज्या लोकांना हातापायाच्या रक्तवाहिन्यांचा त्रास, जसे की पायावर न भरणारी जखम, पायावर काळे डाग किंवा साध्या सरळ भाषेत म्हटलं तर गँग्रीन हा शब्द आपण ऐकला असेल, असं काही असेल त्या लोकांनी आपल्या पायाची सोनोग्राफी जर केली असेल तर त्यांना कळेल की पायाची कुठलीतरी रक्तवाहिनी एक तर बारीक असते किंवा बंद असते। अशा पेशंटसाठी आपण MIT हॉस्पिटल येथे रक्तवाहिनी उघडण्यासाठी पायाची एंजिओप्लास्टी किंवा हाताची एंजिओप्लास्टी किंवा कॅथेटर डायरेक्ट थ्रोम्बोलायसिस म्हणजे बंद रक्तवाहिनी उघडण्यासाठी रक्तपाताचे औषध टाकतो, हे ऑपरेशन करतो। त्याचप्रमाणे बघितले जाते की ज्या पेशंट्समध्ये रेग्युलरली डायलिसिस होतं त्या पेशंट्समध्ये 6 महिने 12 महिने किंवा 2 वर्षांनंतर हात सुजायला स्टार्ट होते किंवा डायलिसिसचा फ्लो कमी होतो, कारण की याच्यामध्ये कारण असतं एक तर त्यांचा जो फिशुला असतो तो थोडा बारीक होऊन जातो किंवा त्यांची जी मधली मेन रक्तवाहिनी असते जी त्यांच्या हृदयाशी कनेक्ट होते ती बंद होऊन जाते किंवा बारीक होते, त्याच्यामुळे त्यांचा डायलिसिस फ्लो कमी होतो, हातावर सुजन येते। अशा पेशंटसाठी आपण इथे रेग्युलरली एंजिओप्लास्टी किंवा फिस्टुलोप्लास्टी म्हणतात हे आपण रेग्युलरली करत आहोत, ज्याने भरपूर पेशंटला बेनिफिट होत आहे। ह्यामुळे फायदा हा होतो की फिस्टुला नवीन बनवायचं काम पडत नाही, जो आहे तोच फिस्टुला आपण परत त्याला चालू करतोय किंवा त्याचं वर्किंगचं एफिशियन्सी आपण वाढवतोय। तर इंटरव्हेन्शन रेडिओलॉजीमध्ये आपल्याला पेशंटला कुठलाच टाका लागत नाही। पहिली गोष्ट, पेशंटला पूर्णपणे बेहोश पण करावं लागत नाही। मग पूर्णपणे बेहोश करावं लागत नाही याचा अर्थ हा आहे का की पेशंटला त्रास होतो? नाही। आपण जिथून सुई टाकतो त्या सुईच्या तिथे आपण लोकल ॲनेस्थेशिया म्हणजे तिथे फक्त आपण लोकल भूल देतो आणि हातात सुई लागते तेवढ्याच सुईच्या माध्यमातून आपण आत जाऊन रक्तवाहिनी किंवा फिस्टुला जे काय बंद झालेलं असेल हे पूर्णपणे उघडतो आणि त्याचं वर्किंग चालू करतो आणि पेशंट नेक्स्ट डे डिस्चार्ज तर होतोच, पण तो त्याचं रुटीन डे टू डे लाईफ रेग्युलरली चालू करू शकतो, तो चालू फिरू शकतो। त्यामुळे जाहीर रुग्णांना किंवा आपले मित्र नातेवाईक ज्यांना पायाचा रक्तवाहिनीचा त्रास किंवा पाय सतत दुखत असतील, पायावर काळा डाग असेल किंवा पायावर गँग्रीन असेल किंवा फिस्टुलामधनं बरोबर फ्लो येत नसेल आणि डॉक्टरांनी सांगितलं असेल नवीन फिस्टुला बनवावं लागेल, अशा रुग्णांनी त्वरित यावं आणि एकदा येऊन ओपिनियन घ्यावं। जर तुम्हाला रक्तवाहिनी निगडीत काही त्रास असेल तर तो डायग्नोज करून त्याला योग्य तो उपचार देण्यात येईल।